नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन अथर्व विचारेला कोर्टामध्ये हजर करतो. त्याला पाहून सर्वांचीच बोलती बंद होते. पण त्या अगोदर अर्जुनने साक्षीने जे कोर्टामध्ये कागदपत्र सबमिट केलेले असतात ते सगळे खोटे कसे आहेत हे तो सिद्ध करतो. आणि हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कोर्टाचं कामकाज सुरू होतं आणि जज ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी ॲडव्होकेटला सांगतात. पवार मात्र पुरता घाबरलेला असतो, कारण त्याच्यासमोर आता अर्जुन सुभेदार असतो आणि त्याच्यासोबत वादविवाद करणं त्याला खूपच जड जाणार असतं. साक्षी शिकरेवरती कोर्टामध्ये खूप खोटे नाटे आरोप करण्यात आलेले आहेत आणि ते कसे खोटे होते हे याची कागदपत्र आम्ही कोर्टामध्ये सबमिट केलेलीच आहेत. त्यामुळे माझ्या आशिलाचा या केसची काहीही संबंध नाही असं पवार सांगतो. अर्जुन त्याच्या या स्टेटमेंटवरती ऑब्जेक्शन घेतो की साक्षी आणि अथर्व विचारे हे दोघंजण सावत्र भावंड होती आणि ज्या दिवशी विलासचा खून झाला त्या दिवशी साक्षी शिकरे या त्याच्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या होत्या. ॲडव्होकेट पवार म्हणतो की हो, हेच खरं आहे. अर्जुन म्हणतो की मला हेच सगळं मिस साक्षी यांच्याकडून पुन्हा एकदा ऐकायचं आहे. अर्जुन साक्षीला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. महिपतीला म्हणतो की जा पोरी, तुझ्यामध्ये आहे तेवढी ना सगळी ॲक्टिंग बाहेर काढ, परत या कोर्टाचं तोंडच बघायला नको. अर्जुन तिला पुन्हा एकदा त्या रात्री काय घडलं हे सांगायला सांगतो. तेव्हा साक्षी म्हणते, मला तेच पुन्हा पुन्हा आठवायला लावू नका, मी हे पुन्हा अगोदरच सांगितलेलं आहे. आता साक्षी त्या रात्री काय काय घडलं हे सगळं पुन्हा एकदा कोर्टामध्ये सांगते. साक्षीने जे काही स्टेटमेंट दिलेलं असतं त्यानुसार अर्जुन तिच्यासमोर प्रत्येक कागदपत्र ठेवतो. त्याचं डेथ सर्टिफिकेट, त्याचे 10वी-12वीचे मार्कशीट, अंत्यसंस्काराचं ठिकाणाचं बिलसुद्धा त्यांनी त्यामध्ये ॲड केलेलं असतं. साक्षीला तो त्यावरती अथर्व विचारेचेच डॉक्युमेंट आहे की नाही हे विचारतो. त्यावेळेस साक्षी म्हणते की हो, अथर्व विचारेचेच डॉक्युमेंट आहेत हे सगळे आणि हे सगळे खरे आहेत. अर्जुन हॉस्पिटलचं बिलसुद्धा दाखवतो आणि हो, सावत्र भावासाठी खूपच खर्च केलेला दिसतोय तुम्ही, बघा बरं हे डॉक्युमेंट बरोबर आहे का. तेव्हा साक्षी ओरडूनच म्हणते, अहो तुम्ही पुन्हा पुन्हा मला का विचारता, हे सगळे डॉक्युमेंट खरे आहेत, मी सांगितलंय ना. माझा एक तरुण भाऊ गेलाय आणि त्या बहिणीच्या हातामध्ये त्या भावाचं डेथ सर्टिफिकेट आहे आणि तुम्हाला हे सगळे प्रश्न विचारताना अर्जुन म्हणतो की हो, तुम्हाला वाईट वाटतच असेल ना, कारण तुमचा भाऊ गेलाय. मग आपण एक काम करूयात, ते आपण कोर्टामध्ये सगळेजण 2 मिनटं शांत पासून त्यांना श्रद्धांजली देऊयात ना. साक्षी म्हणते, हा काय पोरखेळ चालवला आहे तुम्ही. अर्जुन म्हणतो, तुमचं दुःख कमी करण्यासाठी मी तुम्हाला दुसरं काहीतरी दाखवतो. अर्जुन अथर्व विचारेचं आधार कार्ड कोर्टात दाखवतो आणि या ॲड्रेसवरती 20 वर्ष झाले कोणीच राहत नाही आणि तिथं जो व्यक्ती राहतो त्याने अथर्व विचारे हे नाव कधी ऐकलंच नाही आहे. आता साक्षी, तुम्हाला याच्यावरती काही म्हणणं आहे का. अर्जुन पुढे एक अपॉइंटमेंट लेटर दाखवतो जे की अथर्व विचारेला या कंपनीने अपॉइंट केलेलं होतं, पण ती कंपनी मुळातच एक्झिस्ट करत नाही. साक्षी, जर एखादी कंपनी अस्तित्वातच नाही आहे तर मग हे अपॉइंटमेंट लेटर कुठून आलं. साक्षी घाबरूनच म्हणते की मला काय माहिती. अर्जुन तिला फाईलच दाखवतो आणि साक्षी, याच्यावरचे सगळे पेपर्स नीट बघा, ॲड्रेस डिटेल्स सगळं एकदा चेक करून बघा. साक्षी म्हणते की हो, खरी आहे ही इन्फॉर्मेशन सगळी. अर्जुन म्हणतो की ही इन्फॉर्मेशन खोटी आहे, इथे काहीच मॅच होत नाही आहे मिस साक्षी. कुठे नंबर बदलला गेला आहे तर कुठे ॲड्रेस मिसिंग आहे, कारण तुम्ही सबमिट केलेले हे सगळे पेपर्स खोटे आहेत. पवार अर्जुनच्या स्टेटमेंटवरती ऑब्जेक्शन घेतो. जज म्हणतात की अर्जुन सुभेदार, तुम्ही इतकं मोठं आणि गंभीर बोलताय ते पुराव्यांशिवाय बोलू शकत नाही. कुसुम सायलीला म्हणते की म्हणजे आता अर्जुनला पुढचे प्रश्न विचारता येणार नाहीत का. सायली म्हणते, अगं कुसुमताई, आता तू फक्त बघत राहा, केस तर खरी आत्ता सुरू झाली. साक्षी म्हणते की अहो, हे सगळे कागदपत्र माझा भाऊ गेल्यानंतर माझ्या हातामध्ये आलेले आहेत. मग असं असताना त्या मनस्थितीमध्ये तरी असणार आहे का मी, की मी सगळे डॉक्युमेंट चेक करून पाहिल आणि काही कन्फ्युजन असेलही या कागदपत्रांमध्ये, मग काय मला फासावर चढवणार आहात का. अर्जुन म्हणतो की हे पुरावे खोटे आहेत की खरे आहेत यासाठी कोर्टाने माझ्याकडून पुरावे मागितलेत ना. आता मी कोर्टासमोर एक साक्षीदार प्रेझेंट करतो. रविराज तन्वीला म्हणतो, अर्जुन जर हे सगळे आरोप करतोय तर याच्यामध्ये नक्कीच काहीतरी तथ्य असणार आहे आणि हे जर खरं असेल तर हा इश्यू खूप मोठा आहे. तन्वी म्हणते, बाबा हे खरं कसं काय असेल, मधुभाऊंना वाचवण्यासाठी अर्जुन वाटेल ते करू शकतो. नागराज म्हणतो, हो ना, मलाही तसंच वाटते, असे फेक पेपर्स कोणी कोर्टामध्ये सबमिट करेल का. आताच अर्जुन शशांत नवाते नावाच्या एका झेरॉक्सच्या दुकानाच्या मालकाला बोलावतो. आता अर्जुन शशांतला विचारतो की हे फोटोकॉपी करण्यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट आले होते का. त्यावर तो म्हणतो की रोज 200-300 फोटोकॉपी करण्यासाठी डॉक्युमेंट येतात, मी कोणाकोणाचे नाव बघणार आहे ना. अर्जुन त्याला डॉक्युमेंट दाखवतो. तेव्हा तो शशांत म्हणतो की हे सगळं मटेरियल मला दिलं गेलं होतं आणि त्याप्रमाणेच मी हे सगळे कागदपत्र छापून दिले होते.
साक्षी लगेच ओरडूनच म्हणते की असं कसं होऊ शकतं, हे अथर्वचे लहानपणापासूनचे पेपर्स आहेत, असं खोटं कोण सबमिट करेल. मी सांगते की हा साक्षीदारच खोटा आहे. अर्जुन सुभेदारनी हे मला अडकवण्यासाठी सगळं क्रिएट केलंय. अर्जुन म्हणतो की पण मी असं म्हटलंच नाही की हे खोटे पेपर्स तुम्ही बनवलेत. जज साक्षीला बसायला सांगतात. अर्जुन शशांकला म्हणतो तुम्ही जे हे करताय ते इलिगल आहे, ह्याची कल्पना आहे का तुम्हाला. शशांक म्हणतो अहो साहेब, हा माझा बिझनेस आहे. कस्टमर जे मला सांगेल ना ते मी छापून देतो. याच्यामध्ये काय खरं काय खोटं हे मी नाही तपासत पाहत. मी रोज इतके पेपर छापतो, फोटोकॉपीज काढतो, त्यातील एक शब्दसुद्धा वाचायला मला वेळ नसतो. अर्जुन विचारतो ठीक आहे, या सगळ्याची प्रोसेस काय आहे. तेव्हा शशांक सांगतो की कस्टमर मला मेलद्वारे हे डॉक्युमेंट पाठवतात आणि मग फोटोकॉपीज डॉक्युमेंट तयार झाले की मी त्यांना फोन करतो किंवा मेल करतो आणि मग ते तिथे येऊन घेऊन जातात. अर्जुन म्हणतो म्हणजे अथर्व विचारायची सगळी माहिती तुम्हाला मेलवरती आली होती. शशांक सांगतो की हो, मला एक मेल आला होता, त्याच्यामध्ये काही आधार कार्डच्या कॉपीज मागितल्या होत्या. त्यामध्ये मी 3 कॉपीज पाठवल्या होत्या, त्यातले एक अथर्व विचारायचं त्यांनी सिलेक्ट केलं होतं आणि मग बाकीची कागदपत्र त्याच्याच नावाने छापायला सांगितली. अर्जुन म्हणतो तुम्ही हे जे काही वागताय, इतकं टोकाचं करताय, ते इतकं इलिगल आहे, याची कल्पना तरी आहे का तुम्हाला. तुमच्या गुन्ह्यावरती आपण नंतर बोलूच. कोणत्या मेलवरून तुम्हाला ही माहिती आली होती ते दाखवा. तेव्हा शशांकचा लॅपटॉप तो कोर्टासमोर सादर करतो. आता मेलवरती जी तारीख असते ती अगदी 2 दिवस अगोदरची असते आणि त्यानंतरच कोर्टामध्ये हे सगळे डॉक्युमेंट सबमिट केलेले असतात. म्हणजे 2 दिवस अगोदर सगळे डॉक्युमेंट बनवले गेलेले आहेत हे अर्जुन कोर्टामध्ये सिद्ध करतो. पवार ऑब्जेक्शन घेतो आणि असे फेक आयडी तर कोणीही तयार करू शकतो असं तो बोलतो. अर्जुन म्हणतो बरोबर आहे तुमचं, म्हणूनच आम्ही हा मेल जिथून आलाय ना तो IP ॲड्रेस ट्रॅक केलाय आणि तो IP ॲड्रेस मिस साक्षी शिकरे यांचा आहे. आता मी नक्की हा आरोप करू शकतो की सगळे फेक पेपर्स हे साक्षी शिकरे यांनी बनवलेले आहेत. साक्षी म्हणते की नाही, हे सगळं खोटं आहे, माझ्यावरती खोटे आरोप होत आहेत. अण्णा बोला नाव काहीतरी. महिपत सुद्धा म्हणतो की हा हे सगळं खोटं आहे. वाटेल ते बोलतोय हा अर्जुन सुभेदार. जज दोघांनाही खाली बसायला सांगतात. अर्जुन सांगतो की शशांकच्या दुकानामध्ये अथर्व विचारे नावाचा व्यक्ती आला होता आधार कार्डची फोटोकॉपी काढायला आणि त्याच्या आधार कार्डवरून याने त्याचे खोटे पेपर्स तयार केले आणि ते सुद्धा साक्षी शिकरेच्या सांगण्यावरून. अर्जुन पवारला म्हणतो की तुम्हाला माझ्या विटनेसला काही क्रॉस एक्झामिनेशन करायचं आहे का. पवारकडे बोलायला काहीच नसतं, तो नाही असं म्हणतो. जज सांगतात की साक्षीदाराने कोर्ट सोडून जाऊ नये. जर आरोप सिद्ध झाले तर साक्षीदार देखील शिक्षेस पात्र असतील. आत्तापर्यंत मांडलेल्या मुद्द्यांवरती पुन्हा विचार करण्यासाठी हे कोर्ट 15 मिनिटाचा ब्रेक देत आहे आणि जज तिथून निघून जातात. इकडे अर्जुन, सायली, कुसुम आणि चैतन्य बाहेर येऊन बसतात. त्यावेळेस सायली रागातच अर्जुनकडे पाहत असते कारण त्यांनी तिचा फोन उचललेला नसतो. अर्जुन म्हणतो तुम्ही असं का वागताय माझ्यासंग, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती चिडला आहात. सायली मध्ये तुम्हाला ना काही कळतच नाहीये. जर कळत असतं ना तर तुम्ही माझ्याशी असं वागले नसतात. मी काय करू सांगा ना. माझा नवरा कोर्टामध्ये इतका छान युक्तिवाद करतोय म्हणून त्याचं कौतुक करू का रात्रभर मला न सांगता बाहेर होता म्हणून चिडू. अहो मी फोन करणारच होतो तुम्हाला, पण माझा फोन चार्ज नव्हता आणि चार्जरसुद्धा गाडीमध्ये नव्हता. हे सांग ना चैतन्य तू तरी. चैतन्यसुद्धा अडखळतच म्हणतं की हो बरोबर आहे, चार्जर नव्हतं. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी कान धरून सॉरी म्हणतो की मला तुम्हाला फोन नाही करता आला. सायली म्हणते अहो कान नका पकडू, इथे सगळे तर तुम्हाला ओळखतात, मान देतात. अर्जुन म्हणतो मग काय झालं, बायको समोर असली ना की तिचेच आरोप, तिचाच निर्णय, तीच जज असते. मग तिच्यासमोर कान धरले तर काय फरक पडतो. सायली खूपच लाजते. अर्जुन म्हणतो की इकडच्या ओळखीच्या लोकांना सुद्धा कळू द्यात की माझी बायको हसल्यानंतर किती सुंदर दिसते. तितक्यात मधुभाऊ येतात आणि अर्जुनच्या चक्क पाया पडायला लागतात. मला तर राहून राहून माझ्या वागण्याचा खूप पश्चाताप येतोय. तुम्ही माझ्यासाठी प्रयत्न करत होतात आणि मी तुमच्या प्रत्येक प्रयत्नामध्ये खीळ घालत होतो. अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्हाला आधीही सांगितलं या गोष्टीचा जास्त विचार करू नका. त्यावेळची सिच्युएशन तशी होती म्हणून तुम्ही तसे वागलात. पण आता तुम्हाला पटतंय ना की तुमची मुलगी माझ्यासोबत खुश राहू शकते. मधुभाऊ म्हणतात अहो या बाबतीमध्ये 100 नाही तर 1,00,000% खात्री देऊ शकतो. तुम्हा दोघांची जोडी जन्मोजन्मी अशीच राहू देत. अर्जुन म्हणतो मधुभाऊ तुमच्या या आशीर्वादाने मला आता एवढी ताकद आली आहे ना की आता बघाच तुम्ही कोर्टामध्ये त्या महिपत आणि साक्षीला डोकं वरच काढून देणार नाही मी. तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन चक्क अथर्व विचारेला कोर्टामध्ये हजर करतो तेव्हा मात्र सर्वांचीच बोलती बंद झालेली असते. साक्षी खूपच घाबरलेली असते. तर मित्रांनो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.